तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आज आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत एक छानशी गोष्ट वाचायची आहे। शनिवार आनंदाचा आणि प्रेरणेचा। तर या ठिकाणी आपण ती गोष्ट वाचूया, निश्चित तुम्हाला ती गोष्ट आवडेल। बघा, आपलं सगळ्यांचं आवडतं लाडकं मासिक ते म्हणजे किशोर मासिक, आणि किशोर मासिकाच्या जुलै 2025 मधील ही गोष्ट आहे। खरं तर ती गोष्ट म्हणण्यापेक्षा ती एक सत्यकथा आहे। ती एक काय आहे? सत्यकथा आहे। श्री संजय वारके यांनी याचं लेखन केलेलं आहे। आणि ही जी व्यक्ती दिसतोय, हा जो मेंढपाळ या ठिकाणी दिसतोय तुम्हाला, तर हा सगळ्यांना परिचित आहे। मे महिन्यामध्ये रिझल्ट लागला होता UPSCचा, हो की नाही? बरोबर की नाही? त्यामध्ये आपण बघूया, तर ही जी व्यक्ती आहे गोष्ट बिरदेवची, तर IPS झालेला आहे हा मेंढपाळाचा मुलगा। त्याच्या संघर्षाची, त्याच्या जीवनाची ही एक छोटीशी गोष्ट आपल्याला पाहायची आहे। बघा, गोष्ट वाचूया आपण। मित्रांनो, 22 एप्रिल 2025 रोजी दुपारी मेंढ्या राखणारा मुलगा IPS झाला। मेंढपाळाचा मुलगा IPS झाला। ही बातमी आपल्या मोबाईलवर धडकली। तोच मी, बिरदेव डोने। मेंढपाळाचा मुलगा IPS होणं ठीक आहे, यात काही गैर नाही, पण दिवसभर मेंढ्यांच्या मागे फिरून IPS होता येईल का? हे शक्य आहे का? हेच मी तुम्हाला सांगणार आहे। बालमित्रांनो, मी बिरदेव सिद्धप्पा डोने, गाव यमगे, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर, हे माझं गाव। गावातीलच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मी शिकलो। आपल्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट, कुठल्या शाळेत शिकलाय तो? आपल्याच मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये बिरदेवचं शिक्षण झालेलं आहे। लहानपणी मी खूप खेळायचो, बालपणाचा आनंद मी चांगला उपभोगला आहे। मी 5वीत गेल्यावर खऱ्या अर्थाने अभ्यासाला सुरुवात केली। तुम्ही पण आता 5वी 6वी आहे, म्हणजे तुम्ही पण खऱ्या अर्थाने अभ्यासाला चांगली सुरुवात करायची आहे। शाळेने माझ्यासह अनेक विद्यार्थ्यांना नवोदय परीक्षेला बसवलं। त्यावेळी शाळेतच नवोदय परीक्षेची तयारी करून घ्यायचे। घरी आई वडील शेतात मजुरीला जायचे। ते आपल्या आपल्या कामात कुटुंबाचा उदरनिर्वाह हाच त्यांच्या समोरचा मोठा प्रश्न। त्यांनी अभ्यासाबद्दल कधीच सक्ती केली नाही। माझ्या मर्जीप्रमाणे अभ्यास चालू होता। परीक्षा दिली म्हणजे नवोदयला निवड होईल असे मला वाटत होते। माझ्याच वर्गात पहिला नंबर यायचा, त्यामुळे नवोदयला निवड होईल अशी आशा होती। नवोदयच्या निकालाने माझी थोडी निराशा झाली। माझ्या जीवनातलं हे पहिलं अपयश। म्हणजे नवोदय परीक्षेत नंबर लागलाय का त्याचा, बिरदेवचा? नाही। पहा, अपयश ही यशाची पहिली पायरी असते। मी ठरवलं, आता अभ्यासाशिवाय पर्याय नाही। मी खूप मन लावून अभ्यास करायला सुरुवात केली। मला लहानपणापासून एक सवय आहे, मी एकदा खेळायला लागलो तर तहान भूक विसरतो, मनसोक्त खेळतो, पण एकदा का अभ्यास करायला लागलो तर स्वतःलाही विसरतो। मन एकाग्र करून प्रत्येक काम करायचं ही माझी सवय। पहा, बिरदेवची किती छान सवय, एखादी गोष्ट करायची ती मन एकाग्र करूनच। माझी ही अभ्यासाची पद्धत बघून आमच्या वर्ग शिक्षिका शीला जाधवबाई म्हणायच्या, बरू, तू एक दिवस आमच्या वरचा मोठा अधिकारी होशील। मी म्हणालो, बाई, अधिकारी शिक्षकांपेक्षा मोठे असतात? हो, अधिकारी हे मोठं पद आहे। शिक्षण पूर्ण झाल्यावर स्पर्धा परीक्षा दिली की अधिकारी होता येतं। स्पर्धा परीक्षेसाठी खूप अभ्यास करावा लागतो का? हो, अभ्यास करावाच लागतो, पण तो परीक्षा पुरता नाही, तर अभ्यास ज्ञान मिळवण्यासाठी करायचा असतो। अभ्यासाने अधिकारी होता येतं का? नाही, जरूर होता येतं। असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे। पहा, या ठिकाणी तुकारामांचा अभंग, असाध्य म्हणजे जे साध्य होऊ शकत नाही ते साध्य होऊ शकतं, ते आपण अचीव करू शकतो। कशाने? अभ्यासाने, प्रयत्नाने। अभ्यासाने प्रत्येक गोष्ट साध्य करता येते। अधिकारी होण्याचे हे स्वप्न माझ्या प्राथमिक शाळेतील बाईंनी माझ्यामध्ये पेरले। पहा, म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच अधिकारी होण्याचं स्वप्न बिरदेवने मनात पाहिलेलं होतं। शाळेत शिक्षक जेवढा अभ्यास सांगतील
तेवढा अभ्यास वेळच्या वेळी मी पूर्ण करत होतो. अभ्यास केला नाही असा एकही दिवस नाही. याचं फळही लगेच मला मिळालं. जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत मी भाग घेतला. बक्षीस म्हणून मला सायकल मिळाली. मला खूप आनंद झाला. त्यावेळी नवीन सायकल घेण्याची आमची ऐपत नव्हती. मी अभ्यास करून सायकल मिळवली होती. त्यावेळी बाई म्हणाल्या, बिरदेव, आज सायकल मिळवलीस, असाच अभ्यास केलास तर उद्या लाल दिव्याची गाडीही मिळेल. माझ्यातलं स्वप्न जिवंत ठेवण्याचं काम जाधवबाईंनी केलं. बघा, प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात शिक्षकाचं महत्व किती असतं. त्या ठिकाणी स्वप्न दाखवण्यापासून तर ते स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा त्याला त्याच्या शिक्षिकेने सतत दिलेली होती. आता बघा, मी आठवीला गावातील हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. म्हणजे तुमच्याप्रमाणे तुम्ही कसं 6वी 7वीचं शिक्षण आपल्या जिल्हा परिषद शाळा घोडसरवाडी येथे घेतायत, तसंच त्याने गावातच शिक्षण घेतलेलं होतं. आता 8वीला हायस्कूलमध्ये प्रवेश घेतलेला आहे. शाळा सुरू झाली. नंतर समजले की 8वीला राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा NMMS आता सुद्धा ही परीक्षा आहे. या परीक्षेत पात्र ठरल्यास वर्षाला 6,000 रुपये अशी 4 वर्ष शिष्यवृत्ती मिळते. म्हणजे वर्षाला 6 म्हणजे 4 वर्षाची 24,000. घरची परिस्थिती गरिबीची, आपण शिष्यवृत्तीचे पैसे मिळवू शकतो असा विचार करून मी अभ्यासाला सुरुवात केली. दररोज नियमित अभ्यास, प्रश्नपत्रिकांचा भरपूर सराव केला. NMMS परीक्षा पात्र ठरलो. 10वीला 96% गुण मिळवून आणि 12वी विज्ञान शाखेत 89% गुण मिळवून दोन्ही वेळा केंद्रात पहिला आलो. 10वीला गणित विषयात 100 पैकी 100 गुण व 12वीला 100 पैकी 99 गुण मिळाले. मला सगळेच विषय आवडायचे, तरीही गणित विषय माझा जास्त आवडता होता. 12वी नंतर पुढे काय असा प्रश्न होता. सामायिक प्रवेश परीक्षेत MHT CET चांगले गुण मिळाले. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे COEP मध्ये प्रवेश घेतला. गणित चांगलं होतं. स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग शाखा निवडली. अभियंता बनण्याचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. अभियंता म्हणजे इंजिनियर बनायचं. पुण्यात राहिलो. माझ्या शिक्षणाचा भार घरच्यांवर पडत होता. आई वडिलांचे कष्ट बघून वाईट वाटायचे, पण पर्याय नव्हता. खेडेगावातून पुण्यात आलो होतो. रुळायला थोडा वेळ लागला. नंतर मात्र सवय होत गेली. मी इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला असताना COEP कॉलेजचे 16 विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजे UPSC च्या गुणवत्ता यादीत आले. कॉलेजमध्ये त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमानंतर मी त्यांपैकी काही विद्यार्थ्यांना भेटलो. त्यांचे 10वी 12वीचे गुण विचारात घेतले. माझ्या 10वी 12वी गुणांची पडताळणी केली आणि मनात प्रश्न आला की ते पास होऊ शकतात तर मी का नाही. त्याच वेळी केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC परीक्षा द्यायचीच हा निश्चय केला. इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केलं. कोरोना काळ होता. गावी आलो. पोस्ट खात्याची जाहिरात बघून अर्ज केला. परीक्षा दिली. नोकरी मिळाली. 10 महिने काम केलं. एके दिवशी माझा मंगळवेढ्याचा मित्र जय पाटीलचा फोन आला. मी UPSCच्या तयारीसाठी दिल्लीला जातोय, तू सुद्धा ये. मित्रा, मला शक्य होणार नाही. दिल्लीतील क्लासची फी, राहणं, तिथला खर्च मला परवडणार नाही. पैशाचा प्रश्न आहे. अरे, तू हुशार आहेस, तू तयारी केली पाहिजेस. पहिलं गाव सोड. तुझं बरोबर आहे मित्रा, सगळी सोंग करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही असं बिरदेव म्हणतोय. मित्रा, पैशांची सोय आम्ही करतो, तू दिल्लीला ये. मित्राच्या आजोबांनी पुण्यातील एका ट्रस्टच्या मदतीने क्लासची फी भरली. मी दिल्लीला गेलो. 1.5 वर्ष दिल्लीमध्ये अभ्यास केला. दिल्लीतील हवामान मानवेना आणि पैशांचाही प्रश्न होताच, म्हणून परत पुण्यात आलो. पुणे ज्ञान प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेतला. जिद्दीने अभ्यासाला सुरुवात केली. इथेही पैशांचा प्रश्न होताच. भाऊ थोडेफार पैसे पाठवायचा, पण त्यालाही मर्यादा होत्या. आर्थिक परिस्थितीचा बाऊ न करता अभ्यास करत राहिलो. समाजातील अनेक घटकांनी मदत केली. आपले प्रयत्न प्रामाणिक असतील तर समाज भरभरून मदत करतो, याचा अनुभव मला आला आहे. बिरदेव म्हणतायत या ठिकाणी आपले जर प्रयत्न प्रामाणिक असेल, आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर आपल्याला निश्चितच मदत ही मिळते. केंद्रीय लोकसेवा आयोगाची UPSCची 2 वेळा परीक्षा दिली. 2 वेळेस परीक्षा दिलेली आहे. दोन्ही वेळा थोडक्यात अपयश आलं. प्रत्येक वेळी काय चुकतं याचा शोध घेऊन योग्य बदल
केले आणि तिसऱ्या प्रयत्नात यशाला गवसणी घातली. आत्मविश्वासाने मुलाखत दिली. यश मिळवणारच याची खात्री पटली. ठाम विश्वास वाटला. परीक्षा दिल्यावर पुण्यात राहून खर्च वाढवण्यापेक्षा गाव गाठलं. वडील आजारी होते. थोडा हवा बदल हवा, त्यांना बरं वाटावं म्हणून त्यांना घेऊन मामांच्या बकऱ्यात गेलो. बेळगाव परिसरात मेंढ्या राखतानाच 22 एप्रिल 2025 रोजी दुपारी मित्राचा फोन आला. तो म्हणाला, अभिनंदन बिरदेव, 551वा रँक आहे. 2 मिनिटं काहीच सुचलं नाही. आमच्या बाईंचे शब्द आठवले. बिरू, तू एक दिवस आमच्या वरचा मोठा अधिकारी होशील. डोळ्यात आनंदाश्रू तरळले. मन भरून आलं. निकाल लागला त्या दिवशी भर उन्हात मी मेंढरांसोबत होतो म्हणून बातमी पसरली. मेंढपाळाचा मुलगा IPS झाला. मेंढ्या राखणारा मुलगा IPS झाला. त्याच दिवशी फोन करून ते बाईंना सांगितलं. बाई, तुमचे शब्द मी खरे करून दाखवले. मित्रांनो, मी परीक्षा, मुलाखत या सर्व बाबी पूर्ण करून मोकळ्या वेळात मेंढर राखायला गेलो. दिवसभर मेंढरांच्या मागे राहून स्पर्धा परीक्षा पार करता येत नाही. त्यासाठी अभ्यासच करावा लागतो. मी प्राथमिक शाळेपासून अभ्यास केलाय. शिवाय शेवटची 4 वर्ष मी स्वतःला अभ्यासात गाडून घेतलं होतं. बी स्वतःला जमिनीत गाडून घेतं तेव्हाच ते उगवतं. माणसाला यश दिसतं पण त्या मागचे कष्ट दिसत नाहीत. कष्टाशिवाय फळ नाही आणि मेहनतीशिवाय यश नाही. मित्रांनो, माझं तुम्हाला सांगणं आहे, गुरुजनांचे, आई वडिलांचे ऐका. चांगल्या मित्रांची संगत करा. मोबाईल पासून दूर राहा. वेळेचे नियोजन करून मन लावून अभ्यास करा म्हणजे यश तुमचेच आहे. तर अशा पद्धतीने अतिशय सुंदर आणि अतिशय प्रेरणादायी, आपल्या सगळ्यांना प्रेरणा देईल अशी ही कथा आपण आपल्या आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत किशोर मासिकातील ही कथा म्हणण्यापेक्षा ही एक सत्य कथा आहे. ओके नाही, तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी त्या बिरदेवचे रील्स पाहिलेले आहे, व्हिडिओ पाहिलेले आहे. तर मेंढपाळाचा मुलगा, गरीब घरातील मुलगा या ठिकाणी आपल्या देशातील सर्वोच्च परीक्षा पास होऊ शकतो आणि IPS अधिकारी होऊ शकतो. तर निश्चित तुम्ही आम्ही सगळे हे अचीव करू शकतो. परंतु त्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? प्रामाणिक प्रयत्न आणि अगदी मन लावून एकाग्रतेने अभ्यास करणं गरजेचं आहे. तर अगदी तुम्ही छान पद्धतीने ही कथा बघितली, ऐकून घेतली, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पण धन्यवाद. आणि असाच या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके नाही, प्रामाणिकपणे अभ्यास केला, प्रामाणिकपणे कुठल्याही क्षेत्रामध्ये जर आपण प्रयत्न केलं तर यश हे नक्कीच तुमचं आहे. ओके, ठीक आहे, चला, थँक्यू.